नमस्कार, मी ॲडव्होकेट भारती काळे, विधी निदेशक, पेपर क्रमांक 1 भारतीय दंड संहिता 1860, पेपर नंबर 1 इंडियन पिनल कोड 1860, प्रकरण 16 चॅप्टर 16 आणि प्रकरण 16 मधलं आपण अतिशय महत्त्वाचं कलम बघत आहोत, ते म्हणजे बलात्कार, कलम 375 सेक्शन 375 आणि त्याकरता असलेल्या शिक्षेच्या तरतुदी. आता मागच्या तासांना आपण कलम 375 सेक्शन 375 बलात्कार रेप या अपराधाची रेप या ऑफेन्सची डेफिनेशन बघितली. त्यानंतर आपण सेक्शन 376 कलम 376 बलात्कार या अपराधासाठी जे विविध वेगवेगळ्या परिस्थितीमधले जे शिक्षा कलम आहेत त्यापैकी आपण पहिलं शिक्षा कलम बघितलं कलम 376. आणि आता आज आपण बघणार आहे कलम 376 अ सेक्शन 376 ए. त्यानंतर आपण बघणार आहे कलम 376 ए बी सेक्शन 376 ए बी. आता हे जे सेक्शन 376 ए बी आहे, कलम 376 ए बी जे आहे हे 2018ची सुधारणा आहे. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत कलम 376 बी. तर आज आपण कुठली कलम बघणार आहोत? आज आपण बघणार आहे कलम 376 ए सेक्शन 376 ए, त्यानंतर 376 बी, त्यानंतर 376 ए बी आणि त्यानंतर 376 बी ही कलम आपण बघणार आहे. तर आपण कलम 375 मध्ये बलात्कार या अपराधाची व्याख्या बघितली. अगदी थोडक्यात परत सांगते. आरोपी पुरुष असणार आहे, त्यानंतर पीडित ही कोणत्याही वयाची महिला असणार आहे. कलम 375 मध्ये अ, ब, क आणि ड या 4 परिस्थिती ज्या नमूद केल्या आहेत त्या 4 परिस्थितीमधलं कृत्य किंवा त्या ज्या काही अ, ब, क, ड मध्ये ज्या काही कृत्य नमूद केलेलं आहे किंवा ज्या काही त्यासाठी तरतुदी केल्या त्या तरतुदीमध्ये नमूद केलेलं कृत्य जर कोणताही पुरुष स्वतः महिलेसोबत करेल किंवा महिलेला स्वतः सोबत किंवा अन्य व्यक्तीसोबत करण्यास भाग पाडेल तर त्याची ही कृती कलम 375 मध्ये ज्या काही 7 परिस्थिती दिल्या, म्हणजे तिच्या इच्छेविरुद्ध संमती वाचून किंवा ती संमती द्यायला असमर्थ असताना किंवा नशेत असताना किंवा तिच्या जीविताला किंवा ती ज्या व्यक्तींशी इथं संबंधित आहे अशा व्यक्तींच्या जीविताला धोका निर्माण करण्याची धमकी देऊन आणि तर अशा परिस्थितीमध्ये करेल, त्या 7 पैकी कुठल्याही परिस्थितीमध्ये करेल तर त्याने बलात्कार हा अपराध केलेला. आणि कलम 375 ला 2 स्पष्टीकरणं दिली आहेत की वजायनामध्ये लॅबिया माजोराचा समावेश होतो आणि वैद्यकीय प्रक्रिया मेडिकल इंटरव्हेन्शन हा काय असणार नाही, हा अपवाद आहे की वैद्यकीय प्रक्रिया हा काय असणार नाही, बलात्काराचा कृत्य किंवा बलात्काराचा अपराध असणार नाही. आणि स्पष्टीकरणामध्ये संमती म्हणजे काय नेमकं हे दिलेलं आहे. तर संमती एखाद्या महिलेची त्या कृत्यासाठी संमती होती हे केव्हा समजायचं आहे, जर का त्या महिलेने स्पष्टपणे बोलून म्हणजे शब्दाने किंवा हावभावाने किंवा सूचक हालचालीने एखाद्या विशिष्ट लैंगिक कृत्यामध्ये सहभागी होण्यास आपण तयार आहे अशी स्पष्ट एक्सप्रेस कन्सेंट तिने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली असेल किंवा आपली संमती स्पष्टपणाने तिने सूचित केली असेल तर तिची त्या कृत्यामध्ये संमती होती असं म्हटलं जाईल. त्याचबरोबर असं देखील सांगितलेलं आहे की जर का तिने प्रतिकार केला नाही किंवा तिच्या शरीरावर कुठल्या जखमा किंवा खाणाखुण्या आढळून आल्या नाहीत तर याचा अर्थ असा होणार नाही की तिची संमती होती. आणि कलम 375 ला जो काही दुसरा अपवाद दिलेला आहे तर तो जसं मी सांगितलं की इंडिपेंडन्स थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने हा जो काही अपवाद दुसरा होता की जर का एखाद्या महिलेचा विवाह तिच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होण्याच्या आतमध्ये झाला, म्हणजेच 15 ते 18च्या दरम्यान आहे ती त्याची पत्नी आहे, पण त्या 15 ते 18च्या या वयोगटातल्या स्वतःच्या पत्नीसोबत जर का त्या पुरुषाने कलम 375 मध्ये नमूद केलेलं कुठलंही कृत्य केलं तर आता इंडिपेंडन्स थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो न्यायनिर्णय दिलेला आहे त्या जो निकाल दिलेला आहे त्याच्यानुसार ही कृती आता बलात्काराचा अपराध ठरणार आहे.
मात्र त्याला मुदत सुद्धा दिलेली आहे की CRPC फौजदारी प्रक्रिया संहितेचं जे कलम 198चं पोटकलम 6 आहे त्याच्यामध्ये जी अपराध घडल्यापासून 1 वर्षाची विहित अशी कालमर्यादा दिलेली आहे त्या कालमर्यादेचं आपल्याला पालन करणं कसं आहे आवश्यक आणि गरजेचं आहे। त्यानंतर आपण बघितलं कलम 376 बलात्कार या अपराधासाठीचं पहिलं शिक्षा कलम आपण बघितलं। मग कलम 376 ला एकूण 3 पोटकलम दिलेले पोटकलम 1, पोटकलम 2 आणि पोटकलम 3। आता पोटकलम 2 मध्ये पोटकलम अ पासून A to N एवढी परत वेगवेगळी पोटकलम आहे आणि कलम 376चं जे पोटकलम 2 आहे त्याला जी वेगवेगळी पोटकलम दिली A to N तर त्याच्यामध्ये काय दिलंय तर त्याच्यामध्ये आरोपींची आणि विशिष्ट परिस्थिती म्हणजे बलात्काराचं कृत्य त्या पुरुषाने त्या महिलेसोबत विशिष्ट परिस्थितीमध्ये केलं किंवा त्या कृत्यामुळे त्या महिलेच्या शरीरावर किंवा मनावर काही विशिष्ट परिणाम झाला मग अशा वेळेला आपल्याला गुन्हा कलम 376चं पोटकलम 2 अन्वये दाखल करणं गरजेचं आहे। त्यानंतर कलम 376 ला पोटकलम 3 जे आहे तर ते पोटकलम 3 ही 2018ची सुधारणा आहे आणि पोटकलम 3 मध्ये विशिष्ट वयोमर्यादा दिलेली आहे की पीडित महिलेचं वय जर का 12 ते 18च्या दरम्यान असणार आहे तर अशा वेळेला तुम्हाला 376च्या पोटकलम 3 अन्वये गुन्हा दाखल करायचा आहे। पण याच सोबत जर का आरोपी किंवा ज्या परिस्थितीमध्ये कृत्य केलेलं आहे तो आरोपी किंवा ती परिस्थिती जर का 376च्या पोटकलम 2 मध्ये नमूद केल्यापैकी असणार आहे तर 376 पोटकलम 3 सोबत आपल्याला 376 पोटकलम 2 चा सुद्धा काय करणं गरजेचं आहे समावेश उल्लेख त्या प्रथम खबर अहवालामध्ये आणि चार्जशीट मध्ये दोषारोप पत्रामध्ये करणं आपल्याला गरजेचं आहे। आणि आता परत एकदा सांगते की 376 पोटकलम 3 मध्ये हे जे पीडित महिला ही 12 ते 18 या वयोगटाच्या दरम्यानची असल्या कारणामुळे पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012 लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये सुद्धा आपल्याला कारवाई करणं आवश्यक आणि गरजेचं आहे। ठीक आहे, तर पोक्सो आपण स्वतंत्रपणाने शिकणारच आहोत तेव्हा परत या गोष्टींचे आपण उल्लेख करणार आहोत या गोष्टी परत आपण समजून घेणार आहोत। मग आता हे झालं 376 पोटकलम 2 आणि पोटकलम 3 बद्दल। मग आता उर्वरित परिस्थिती म्हणजे जर का पीडित महिलेचं वय हे 16च्या पुढे असणार आहे ठीक आहे आणि आरोपी आणि परिस्थिती 376च्या पोटकलम 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणार नाही म्हणजेच आरोपी हा अनोळखी असेल त्या पीडित महिलेचं वय 16 वर्षाच्या पुढे असेल आरोपी अनोळखी असेल आणि त्याने केलेलं कृत्य हे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये म्हणजे नॉर्मल सर्कमस्टन्सचं केलेलं आहे त्याने ते कृत्य। मग अशा वेळेला आपल्याला 376च्या पोटकलम 1 अन्वये गुन्हा दाखल करावा लागेल आणि याच्यासाठी वारंवार सांगते की त्या पीडित महिलेसोबत जो काही घटना जी काही त्या पीडित महिलेवर परिस्थिती ओढवलेली आहे ती शांतपणे ऐकून घेतली पाहिजे किंवा तिने जे FIR किंवा जो जबाब दिलेला आहे तो आपण वारंवार शांतपणाने वाचला पाहिजे। त्याचबरोबर तिची जे काही वैद्यकीय तपासणी करणार आहोत जो काही वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय अहवाल आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचा सुद्धा आपण व्यवस्थितपणाने अवलोकन आणि वाचन करणं गरजेचं आहे जेणेकरून योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करणं आपल्याला सोयीचं होईल। ठीक आहे, मग आता आपण बघूयात 376 अ हे कलम। आता कलम 376 376 ए सेक्शन 376 ए आता पीडित महिलेच्या मृत्यूस किंवा तिची टिकून राहणारी वनस्पतीवर अवस्था करण्याकरता शिक्षा। 376 अ मध्ये 2 परिस्थिती त्यांनी कव्हर केलेली ठीक आहे। आता 376 ए पनिशमेंट फॉर कॉजिंग डेथ और रिझल्टिंग इन परसिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट ऑफ विक्टिम। मग आता 376 ए मध्ये नेमकी काय तरतूद केली हे आधी सांगते आणि मग आपण कलम समजून घेणार आहोत। मग आता काय सांगितलंय जो कोणी कलम 376 चे पोटकलम 1 किंवा पोटकलम 2 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध करेल आणि अशी कृती करताना त्या महिलेला अशा जखमा करेल की त्यामुळे तिचा मृत्यू होईल किंवा त्या महिलेचा
सतत टिकून राहणारी वनस्पतीवत अवस्था तिला प्राप्त होईल. मग अशा वेळेला शिक्षेची तरतूद सांगितलेली आहे की 20 वर्षांपेक्षा कमी असणार नाही, परंतु त्याची मुदत आजन्म कारावासापर्यंत वाढवता येईल असा सश्रम कारावास. आणि आता आजन्म कारावासाची मुदत काय असणार आहे हे कलम 376 अ मध्ये 376 अ मध्ये स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत आरोपी नैसर्गिकरित्या जिवंत आहे तोपर्यंत तो कुठे राहणार आहे, तुरुंगात राहणार, किंवा त्याला मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षेची तरतूद कलम 376 अ मध्ये केली. म्हणजे आता 376 अ मध्ये काय काय शिक्षा सांगितली आहे बघा. नॉट लेस दॅन 20 years बट विच मे एक्सटेंड अप टू लाईफ. 20 वर्षांपेक्षा कमी असणार नाही, पण ज्याची मुदत आजन्म कारावासापर्यंत वाढवता येईल असा रिगरस इम्प्रिझनमेंट, सश्रम कारावास किंवा मृत्यूदंड अशा शिक्षेला आरोपी पात्र असणार आहे. मग आता 376 अ मधल्या शिक्षेला आरोपी केव्हा पात्र असणार आहे बघा. काय म्हटलंय की जर का त्या व्यक्तीने कलम 376 चे पोटकलम 1 किंवा पोटकलम 2 अन्वये शिक्षापात्र असणारा अपराध केला आणि त्या अपराधाच्या परिणामी त्या अपराधाचा परिणाम त्या महिलेवर काय झाला, तर 2 परिणाम सांगितलेले आहेत. पहिला परिणाम एकतर 376 चा पोटकलम 1 किंवा पोटकलम 2 अन्वये शिक्षापात्र असणाऱ्या कृत्या त्या आरोपीने त्या महिलेसोबत केल्यामुळे त्या महिलेचा काय झालेला आहे, पीडित महिलेचा मृत्यू झालेला, बरोबर. आणि दुसरा परिणाम काय सांगितलाय की ती काय झाली आहे, अंथरुणाला खिळून राहिली आहे किंवा ती बेडपेशंट झालेली आहे किंवा सतत टिकून राहणाऱ्या वनस्पतीवत अवस्थेमध्ये ती केलेल्या कृत्याच्या परिणामी आलेली आहे, ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये पोहोचलेली आहे. मग अशा वेळेला 376 अ अन्वय सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, गुन्हा हा दाखल करायचा आहे. बघा आता काही वर्षांपूर्वी अरुणा शानबाग या पीडित महिलांच्या सोबत असं कृत्य त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारा जो काही वॉर्ड बॉय होता त्याने केलं होतं आणि परिणामी अनेक वर्ष त्या कोमामध्ये होत्या आणि आता हल्लीच काही वर्षांपूर्वी त्यांचा नैसर्गिक मृत्यू आलेला आहे. तर असं जर का सतत टिकून राहणारी वनस्पती अवस्था किंवा आता या ज्या काही IPC मध्ये 2013 मध्ये सुधारणा झाल्या तर त्याला कारणीभूत कुठलं प्रकरण ठरलंय हे साधारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर निर्भया प्रकरणामध्ये की अतिशय घृणास्पद पद्धतीने, अतिशय क्रूर पद्धतीने निर्भयासोबत हे बलात्काराचं कृत्य त्या आरोपींनी केलं होतं आणि नंतर निर्भयाला त्या कृत्यामध्ये अनेक अशा गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या आणि उपचार सुद्धा तिला आपण देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू घडून आला होता. आले लक्षामध्ये. म्हणजे आरोपीने केलेल्या कृत्याच्या परिणामी 2 परिणाम 376 अ अन्वये तो शिक्षेला पात्र ठरेल. पहिला परिणाम की केलेल्या कृत्याच्या परिणामी जर का तिचा काय झाला, मृत्यू घडून आला आणि दुसरा परिणाम काय झाला की ती बेड पेशंट झाली, ती अंथरुणाला खिळून राहिली, तिचा दैनंदिन दिनक्रम, दैनंदिन कार्यभार तिला पार पाडता येणं अशक्य झालं. कशाच्या परिणामी, आरोपीने केलेल्या कृत्याच्या परिणामी, बलात्काराच्या कृत्याच्या परिणामी. मग अशा वेळेला 376 चा पोटकलम 1 किंवा पोटकलम 2 A to N जी काही परिस्थिती असेल त्या अन्वये गुन्हा दाखल करायचा आहे आणि त्याच्यासोबत अजून कुठल्या कलमान्वये आपण आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे 376 अ. आल्या लक्षामध्ये. शिक्षा परत एकदा सांगते, 20 वर्षांपेक्षा कमी असणार नाही, पण त्याची मुदत आजन्म कारावासापर्यंत वाढवता येईल असा सश्रम मुदतीचा कारावास. आणि आजन्म कारावास याचा अर्थ इथे स्पष्ट केलेला आहे की जोपर्यंत आरोपी नैसर्गिकरित्या जिवंत आहे तोपर्यंत त्याला कुठे राहायचं आहे, तुरुंगातच राहायचं आहे. तोपर्यंत त्याच्या शिक्षेचा, तुरुंगवासाच्या शिक्षेचा त्याचा कालावधी असणार आहे किंवा अजून पुढे म्हटलंय किंवा अशा परिस्थितीमध्ये आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेला सुद्धा पात्र ठरणार आहे. आल्या लक्षामध्ये. अर्थातच आता प्रक्रिया, हा अपराध हा कॉग्निझेबल म्हणजेच दखलपात्र आहे, नॉन बेलेबल म्हणजेच अजामीनपात्र आहे आणि सत्र न्यायालयाच्या समोर हा खटला चालणार आहे. आल्या लक्षामध्ये. आता पुढचं कलम बघूयात आपण, ते आहे कलम 376 AB. आणि कलम 376 AB हे जे आहे तर हे
एप्रिल 2018ची काय आहे सुधारणा आहे. ठीक आहे. आता 376 AB मध्ये काय तरतूद केली आहे हे आधी मी तुम्हाला सांगते आणि मग आपण ते कलम समजून घेणार. कलम 376 AB सेक्शन 376 AB 12 वर्षाखालील स्त्रीवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा. पनिशमेंट फॉर रेप ऑन वुमन अंडर 12 इयर्स ऑफ एज. मग आता जो कोणी 12 वर्षाखालील स्त्रीवर बलात्कार करेल त्याला 20 वर्षांपेक्षा कमी नाही परंतु आजन्म कारावास म्हणजे त्या व्यक्तीचा नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी सश्रम कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंड किंवा त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा मिळेल. आणि आता पुढे अजून काय तरतूद केली की हा जो काही द्रव्यदंड आहे हा द्रव्यदंड त्या पीडित महिलेचा त्या पीडित मुलीचा वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी आणि तिचं पुनर्वसन तिचं रिहॅबिलिटेशन करण्यासाठी योग्य आणि वाजवी असणार आहे. आणि त्यानंतर अजून पुढे अशी तरतूद केली आहे की या कलमानुसार जो काही द्रव्यदंडची शिक्षा आरोपीला होणार आहे तर हा द्रव्यदंडची जी काही रक्कम आहे ती पीडितेला देण्यात येणार आहे. पीडित महिलेला प्रदान करण्यात येणार. म्हणजे मग बघा आता 376 AB सेक्शन 376 AB कलम 376 AB मध्ये स्पेसिफिक एज ग्रुप विशिष्ट वयोगटातल्या महिलेच्या किंवा मुलीच्या विरुद्ध जर का बलात्काराचा अपराध घडला तर त्यासाठी विशिष्ट काय केलेली आहे तरतूद ही केलेली. मग कलम 376 AB सेक्शन 376 AB मध्ये कुठला एज ग्रुप त्यांनी कव्हर केलेला आहे तर 0 ते 12 0 to 12 की विक्टिम कुठल्या एज ग्रुपच्या दरम्यानची आहे तर पीडित महिला विक्टिम ही 0 ते 12 0 ते 12 या एज ग्रुप मधली आहे. आणि अशा 0 ते 12 या वयोगटातल्या मुलीच्या विरुद्ध मुलीच्या सोबत जर का आरोपीने कलम 375 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कुठलंही कृत्य केलं मग अशा वेळेला सुरुवातीला अर्थातच पॉक्सो अन्वये आपल्याला हा गुन्हा दाखल करावा लागेल आणि सोबत मग IPCचा कलम 376 AB हे सुद्धा आपल्याला त्या केसमध्ये घ्यावं लागेल. बरोबर. इथपर्यंत समजलं. मग आता अजून पुढे काय सांगते ते नीट लक्षात घ्या की समजा आरोपी हा कलम 376च्या पोटकलम 2 मध्ये नमूद केलेली जी काही यादी आहे त्या यादीतला किंवा ती परिस्थिती असेल त्या परिस्थितीतला असेल तर मग अशा वेळेला 376 AB सोबत आपल्याला काय करायचं आहे 376चं पोटकलम 2 A to N मधलं जे काही योग्य परिस्थिती आहे त्या घटनेमधली त्या अन्वये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे गुन्हा दाखल करायचा आहे. आले लक्षात. इथपर्यंत समजलं. म्हणजे पोक्सो अधिक IPC 376 AB अधिक जर का आरोपी आणि परिस्थिती 376 पोटकलम 2 A to N या यादीमध्ये नमूद केलेला असणार आहे व्यक्ती आरोपी किंवा परिस्थिती मग प्लस 376चं पोटकलम 2 A to N मधलं जे काही योग्य कलम असेल ते. इथपर्यंत समजलं. आणि दुर्दैवाने जर का त्या पीडित मुलीचा मृत्यू घडून आला किंवा ती व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये गेली मग अशा वेळेला प्लस 376 A या कलमान्वये सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे गुन्हा दाखल करावा लागणार आहे. ठीक आहे. परत एकदा रिपीट करते. जेव्हा एखादा पुरुषाने ज्या विक्टिम ज्या महिलेवर ज्या मुलीच्या विरुद्ध कलम 375 मध्ये नमूद केल्याप्रमाणे बलात्काराचं कृत्य केलं त्या मुलीचं त्या महिलेचं वय किती असणार आहे 0 ते 12 या वयोगटातली ती असेल. तिचा एज ग्रुप काय असणार आहे 0 to 12. मग अशा वेळेला काय काय करावं लागणार आहे कुठल्या कुठल्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करणार आहे तर सगळ्यात पहिले पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करावा लागणार. ठीक समजलं. अधिक 376 AB प्लस 376 पोटकलम 2
A to N मधले जे काही योग्य सर्कमस्टन्स असेल ते, ठीक आहे. परंतु जर का दुर्दैवाने त्या पीडित व्यक्तीचा त्या पीडित महिलेचा मृत्यू घडून आला किंवा ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये पोहोचली, वनस्पती कायम टिकून राहणाऱ्या वनस्पती वत अवस्थेमध्ये पोहोचली, तर मग पोक्सो अधिक 376 AB अधिक 376 पोटकलम 2 A to N मधलं जे योग्य असेल ते अधिक 376A अशा पद्धतीने तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे. आले लक्षामध्ये? परत एकदा सांगते, पोक्सो आपण स्वतंत्रपणाने बघणार आहोत तेव्हा परत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, ठीक आहे. 376 AB ला काय शिक्षा सांगितलेली आहे मग की नॉट लेस दॅन 20 इयर्स, 20 वर्षांपेक्षा कमी असणार नाही, पण ज्याची मुदत आजन्म कारावासापर्यंत वाढवता येईल असा सश्रम कारावास, रिगरस इम्प्रिझनमेंट और डेथ पेनल्टी, मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे त्या आरोपीला. त्याचप्रमाणे पुढे काय म्हटलेलं आहे की जो काही द्रव्यदंड आहे तो त्या पीडित महिलेचा वैद्यकीय उपचार आणि तिचं रिहॅबिलिटेशन, तिचं पुनर्वसन करण्याइतपत योग्य आणि वाजवी असेल. आणि अजून पुढे असं म्हटलेलं आहे की द्रव्यदंडाची रक्कम ही त्या पीडित मुलीला, त्या पीडित महिलेला प्रदान करण्यात येईल. आले लक्षामध्ये? तर आता आपण पुढचं कलम बघूया, कलम 376B. आता नीट काळजीपूर्वक ऐकायचं आहे कलम 376B, कारण 376B बद्दल बरेच गैरसमज आहेत प्रॅक्टिकली. मग आता 376B ला, सेक्शन 376B ला, 376B ला सुरुवात करण्यापूर्वी काय सांगते ते नीट लक्षात घ्या. मॅरिटल रेप, वैवाहिक संबंधामधला बलात्कार ही संकल्पना अजून आपल्या कायद्यामध्ये नाहीये. सो मॅरिटल रेप ही कन्सेप्ट अजून आपल्या इकडचे जे काही आहे सामाजिक आणि इतर ज्या काही परिस्थिती आहेत त्या परिस्थितीनुसार अजून आपल्या प्रचलित कायद्यामध्ये मॅरिटल रेपसाठी वैवाहिक नातेसंबंधामध्ये असणाऱ्या व्यक्तींकरता बलात्काराची जी काही अपराधाची संकल्पना, कन्सेप्ट अजून आपल्या इथे कायद्यामध्ये, प्रचलित कायद्यामध्ये त्याचा समावेश केलेला नाही, ठीक आहे. फक्त 376 कलम 375 पोटकलम 2 चा जो अपवाद आहे की जर का पत्नीचं वय 15 ते 18 या वयोगटातील असेल तेव्हा मात्र पतीने तिच्यासोबत जे काही लैंगिक कृत्य केलेलं आहे ते काय असणार आहे, बलात्काराचा अपराध असणार आहे, ठीक आहे. इज इट क्लिअर? पण आता पत्नी संज्ञा नाही, 18 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाची आहे, तर अशा वेळेला वैवाहिक संबंधामधला मॅरिटल रेप ही कन्सेप्ट अजून आपल्या कायद्यामध्ये आपण ॲक्सेप्ट केलेली नाही. आपल्या प्रचलित कायद्यामध्ये याच्यासाठी अजून काही तरतूद नाही. पण कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, प्रोटेक्शन ऑफ वुमेन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 मध्ये अन्वये जर का पती असा लैंगिक अपराध, लैंगिक अत्याचार करत असेल पत्नीच्या विरुद्ध, तर DV ॲक्टमध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार ती कौटुंबिक अशा प्रकारच्या हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी जे काही योग्य न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये ती आपला अर्ज दाखल करून त्याच्या विरुद्ध ती योग्य ती दाद मागू शकते, ठीक आहे. मग आता डोमेस्टिक व्हायलन्स हा जो ॲक्ट आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा हा जो अधिनियम आहे 2005 चा, तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचे हिंसाचाराचा समावेश कौटुंबिक हिंसाचारामध्ये केलेला आहे. पहिला आहे शारीरिक, दुसरं आहे मानसिक, तिसरं आहे लैंगिक आणि चौथं आहे आर्थिक. या 4 पैकी कुठलाही प्रकारचा हिंसाचार त्या महिलेच्या विरुद्ध जर का होत असेल आणि तो करणारी व्यक्ती कौटुंबिक नातेसंबंधातली असेल तर अशा वेळेला त्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींचं पालन करून ती महिला योग्य त्या न्यायालयामध्ये तिच्या विरुद्ध हा जो काही कौटुंबिक हिंसाचार होत आहे तो होऊ नये याच्यासाठी ती अर्ज दाखल करून त्या कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्याकरता दाद मागू शकते. आले लक्षामध्ये? पण तिथे काय म्हणजे IPC अन्वये असा बलात्काराचा म्हणजे जर का लैंगिक अपराध होत असेल तर आणि तो अर्थातच पती करत असेल तर अशा वेळेला
IPC अन्वये तिकडे काय करता येणार नाही, गुन्हा दाखल करता येणार नाही. इज इट क्लिअर? समजलंय? मग आता 376 ब ची नेमकी काय तरतूद आहे हे आधी मी तुम्हाला सांगते, मग आपण समजून घेणार आहोत. आणि आता 376 ब मध्ये कुठला स्पेसिफिक शब्द वापरलेला आहे ते तुम्ही समजून घ्या. बघा, आता 376 ब मध्ये म्हटलंय फारकतीच्या काळात पतीचा पत्नीशी लैंगिक संबंध, सेक्शुअल इंटरकोर्स. बघा काय कुठला शब्द वापरलाय? सेक्शुअल इंटरकोर्स. रेप हा शब्द इकडे वापरलेला नाही. आलाय लक्षामध्ये? मराठीमध्ये फारकतीच्या काळात पतीचा पत्नीशी लैंगिक संबंध, आणि इंग्लिशमध्ये कुठला शब्द वापरलाय? सेक्शुअल इंटरकोर्स बाय हस्बंड अपॉन हिज वाईफ ड्युरिंग सेपरेशन. ड्युरिंग सेपरेशन मराठीमध्ये फारकतीच्या काळात. सो आता काय तरतूद केली ते सांगते आणि मग समजून घेऊया. जो कोणी विलगीकरणाच्या हुकुमनाम्यामुळे किंवा अन्य कारणाने वेगळी राहते अशा आपल्या पत्नीशी तिच्या संमती वाचून लैंगिक कृत्य करेल त्याला 2 वर्षांपेक्षा कमी नाही परंतु 7 वर्षांपर्यंत असू शकेल अशा कोणत्याही एका वर्णाच्या कारावासाची शिक्षा, आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल. आणि स्पष्टीकरणामध्ये म्हटले की लैंगिक कृत्य याचा अर्थ कलम 375 अ ते ड मध्ये नमूद केलेली कोणतीही कृती. ठीक आहे. Whoever has sexual intercourse with his own wife who is living separately, whether under a decree of separation or otherwise without her consent, shall be punished with imprisonment of either description for a term which shall not be less than 2 years but which may extend to 7 years and shall also be liable to fine. An explanation in this section, sexual intercourse shall mean any of acts mentioned in clause A to D of section 375. मग आता बघा, फारकतीचा काळ. तर सर्वसामान्य लोकांमध्ये फारकत या शब्दाबद्दल गैरसमज आहे. तर सर्वसामान्य लोक फारकत याचा अर्थ घटस्फोट समजतात, डिवोर्स समजतात. तर फारकत याचा अर्थ डिवोर्स किंवा घटस्फोट असा होत नाही, आता जर का त्या महिलेचा आणि तिचा जो काही पती आहे तिचा जर का त्या दोघांचा जर का वैवाहिक नातेसंबंध, मॅरिटल रिलेशनशिप जर का संपुष्टात आली असेल, म्हणजेच त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतलेला असेल, डिवोर्स घेतलेला असेल, तर अशा वेळेला त्यांच्यामध्ये आता कुठलेही नातेसंबंध अस्तित्वात राहिलेलं नाही. आणि मग अशा सर्कमस्टन्स मधलं ते कृत्य अर्थातच कशाचं होणार आहे? बलात्काराचं होणार आहे. म्हणजे तेव्हा गुन्हा 376चा योग्य त्या कलमान्वये दाखल होईल परिस्थितीनुसार. आलंय लक्षामध्ये? आणि म्हणून इथे कुठला शब्द वापरलाय? सेपरेशन, फारकत. मग आता ही सेपरेशन किंवा फारकत ही पती आणि पत्नी एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत, वेगळे राहत आहेत, त्यांनी फारकत आहे त्यांची, घटस्फोट नाही. मग आता अशा 3 परिस्थिती असतील. पहिलं की रितसर त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला की आम्हाला काही कालावधीसाठी एकमेकांच्या सोबत न राहता वेगवेगळं राहायचं, आणि त्यांनी हा जो काही न्यायालयामध्ये अर्ज केला होता त्या अर्जाला अनुषंगाने न्यायालयाने त्यांच्या लाभामध्ये काय केला? हुकुमनामा केला, डिक्री केली. ठीक आहे. मग आता असं जर का त्यांना पती आणि पत्नीला एकमेकांपासून सेपरेट राहायचं असेल, वेगवेगळं राहायचं असेल, आणि ते जर का हिंदू धर्मीय असतील तर हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये ज्या काही तरतुदी केल्या त्यानुसार त्या अन्वये त्यांना न्यायालयामध्ये असं एकमेकांपासून काही कालावधीसाठी वेगळं राहण्यासाठी अर्ज दाखल करता येतो. ठीक आहे. ही झाली पहिली परिस्थिती. आणि म्हणून इथे कुठला शब्द वापरलाय? जो कोणी विलगीकरणाच्या हुकुमनाम्याने, आणि इंग्लिशमध्ये काय म्हटलं आहे? वेदर अंडर अ डिग्री ऑफ सेपरेशन. आलंय लक्षामध्ये? म्हणजे त्यांनी बाकायदा
न्यायालयामध्ये त्या कारणासाठी अर्ज दाखल केला आणि न्यायालयाने त्यांच्या अर्जाला अनुसरून त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना परवानगी दिली की ठीक आहे, या कालावधीसाठी तुम्ही एकमेकांपासून वेगळे राहा. ठीक आहे. दुसरं, समजा त्यांना एकमेकांपासून डिवोर्स घ्यायचा आहे, अजून झालेला नाही, डिवोर्स घ्यायचा आहे आणि असा डिवोर्स घेण्यासाठी त्यांनी योग्य त्या न्यायालयीन प्रक्रियेचं काय केलेलं आहे, अवलंब केलेला आहे. म्हणजे न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला आहे. मग असं न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर एकमेकांपासून वेगळं राहणं कसं असतं, कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आणि गरजेचं आहे. मग असं घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ते पती पत्नी एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. ठीक आहे. ही झाली दुसरी परिस्थिती. किंवा त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज सेपरेशनचा, फारकतीचा अर्ज केलेला नाहीये किंवा त्यांनी न्यायालयामध्ये त्यांच्या घटस्फोटाची सुद्धा प्रक्रिया सुरू नाही, पण त्या दोघांनी आपापसामध्ये सहमतीने ठरवलंय की काही कारणासाठी काही विशिष्ट दिवस, विशिष्ट कालावधी करता आपण काय करायचं आहे, एकमेकांपासून वेगळं राहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे या 3 पैकी कुठली तरी एक परिस्थिती अस्तित्वात आहे आणि या कारणासाठी ते दोघे पती पत्नी एकमेकांपासून वेगळे राहत आहेत, सेपरेट राहत आहेत, अलग राहत आहेत. ठीक आहे. आणि मग अशा वेळेला त्या पतीने काय केलं तर आपल्या पत्नीच्या संमतीशिवाय कलम 375च्या ए किंवा बी किंवा सी किंवा डी मध्ये जे काही प्रोव्हाइड केले, जे काही तरतूद केले, त्या तरतुदीनुसारचं कृत्य त्याने आपल्या पत्नीसोबत तिच्या संमती वाचून केलं. मग अशा वेळेला ती महिला आपल्या पतीच्या विरुद्ध कुठल्या कलमान्वये कारवाई करू शकते, 376 बी, सेक्शन 376 बी या कलमान्वये ती आपल्या पतीच्या विरुद्ध कारवाई करू शकते. आले लक्षामध्ये. म्हणजे बघा, आता समजा तुम्ही प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये तुमची नेमणूक झाली आणि एखादी विवाहित महिला तुमच्याकडे आली आणि तिने असं सांगितलं की माझ्या पतीने माझ्यासोबत असं असं कृत्य केलेलं आहे आणि मला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायचा आहे. बरोबर. मग आता सगळ्यात पहिले तुम्ही कुठल्या गोष्टीची माहिती करून घेणं गरजेचं आहे की ते एकमेकांपासून विभक्त, सेपरेट, अलग राहत आहेत किंवा कसे, या गोष्टीची तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती करून घेणं आवश्यक आहे. आणि जर का आता मी सांगितलं, म्हणजे आपण कलम 376 बी मध्ये ज्या काही तरतुदी बघितल्या, ज्या काही प्रोव्हिजन्स आपण 376 बी मध्ये बघितल्या, त्याच्यानुसारची परिस्थिती त्या दोघा नवरा बायकोंच्या, पती पत्नीच्या संबंधामध्ये अस्तित्वात असेल. म्हणजे काय की त्यांनी न्यायालयामध्ये सेपरेशनसाठी, विभक्त राहण्यासाठी अर्ज केला होता आणि न्यायालयाने त्यांच्या लाभामध्ये हुकुमनामा दिला होता, म्हणून ते विभक्त राहत आहेत, सेपरेट राहत आहेत. किंवा त्यांचा डिवोर्स पिटिशन फाईल आहे आणि ती डिवोर्स प्रोसिजर सुरू आहे, म्हणून ते एकमेकांपासून सेपरेट, विभक्त राहत आहेत. किंवा म्युच्युअली आपसामध्ये त्यांच्यामध्ये असं ठरलं होतं की आपण या कालावधीसाठी सेपरेट राहायचंय. जर का ही परिस्थिती अस्तित्वात असेल आणि ती महिला जर का आपल्या पतीच्या विरुद्ध अशी तक्रार द्यायला आली की माझ्या संमती वाचून त्याने माझ्यासोबत हे कृत्य केलेलं आहे, मग अर्थातच तुम्हाला 376 बी खाली गुन्हा दाखल करणं आवश्यक आणि गरजेचं आहे. पण जर का ते असे सेपरेट राहत नसतील तर मग आपल्याला गुन्हा दाखल करता येईल का, तर मग आपल्याला गुन्हा दाखल करता येणार नाही. मग आपण त्या महिलेला काय मार्गदर्शन केलं पाहिजे, तर आपण त्या महिलेला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अन्वये योग्य ती तुला कारवाई करता येईल याची आपण तिला काय केली पाहिजे, माहिती दिली पाहिजे. आपण तिला आपल्या जिल्ह्याचे जे प्रोटेक्शन ऑफिसर आहे, संरक्षण अधिकारी आहे, यांच्याकडे आपण काय केलं पाहिजे, तिला पाठवलं पाहिजे. किंवा तिला आपण लीगल एड, कायदेशीर मदत उपलब्ध करून योग्य ती दिली पाहिजे, जेणेकरून ती DB ॲक्ट अन्वये या कारणासाठी आपल्या पतीच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करू शकेल. आले लक्षामध्ये. मात्र जर का तिचं वय 15 ते 18च्या दरम्यान असेल तर 376चा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आले लक्षामध्ये. आता 376ला शिक्षा सांगितली मी तुम्हाला, हरकत नाही परत एकदा सांगते की 2 वर्षांपेक्षा कमी नाही पण 7 वर्षांपर्यंत असू शकेल असा कोणत्याही मुदतीचा कारावास आणि द्रव्य दंड, not less than 2 years but which may extend to 7 years and shall also be liable to fine. आले लक्षामध्ये. आणि म्हणून एकदा परत वारंवार सांगते की
ज्या कोणी महिला या बलात्काराच्या अपराधासंबंधी तक्रार देण्यासाठी आपल्याकडे येतील, तर तेव्हा आपण शांतपणाने त्यांचं म्हणणं, काळजीपूर्वक त्यांचं आणि अतिशय शांतपणाने त्यांचं म्हणणं हे ऐकून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जे काही FIR आणि त्यांनी जो काही जबाब नोंदवलेला आहे तो सुद्धा वारंवार काळजीपूर्वक शांततेने वाचणं. त्याचप्रमाणे आपण त्यांची जी काही वैद्यकीय तपासणी, जी काही प्रोसिजर दिलेली आहे CRPC मध्ये, त्याचं पालन करून आपण जे काही मेडिकल त्यांचे करून घेणार आहोत, त्याचा जो काही रिपोर्ट येणार आहे त्याचं सुद्धा आपण शांततेने काळजीपूर्वक अवलोकन करणं. आणि काही गोष्टींवर जर का आपल्याला डाऊट असेल, क्वेरी असेल त्या वैद्यकीय अहवालाबद्दल, तर त्या संबंधित डॉक्टरांशी चर्चा करणं गरजेचं आहे. कशासाठी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे की जेणेकरून योग्य त्या कलमान्वये आपल्याला गुन्हा दाखल करणं त्याच्यामुळे सोयीचं जाणार आहे. कारण अनेक वेगवेगळ्या परिस्थिती या अस्तित्वात आहे आणि त्याच्यासाठी पोक्सो आणि IPC मध्येच 376, 376 लाच 3 पोटकलम आहेत. पोटकलम 1, पोटकलम 2, पोटकलम 3 किंवा 376A, 376AB, 376B, 376C, 376D, 376DA, 376DB आणि 376E एवढ्या अशा वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. किंवा जर का 18 वर्षाच्या आतील असेल पीडित, मग पोक्सो खाली आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या या कारणासाठी केलेल्या तरतुदींचं पालन करणं गरजेचं आहे. आणि जर का पती पत्नींचा संबंध, नातेसंबंध अस्तित्वात असतील, मग DV ॲक्ट खाली सुद्धा त्या महिलेला कारवाई करता येईल. सो वेगवेगळ्या परिस्थिती या अस्तित्वात असणार आहे आणि म्हणून योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल होण्यासाठी शांततेने आपल्याला तिचं म्हणणं, तिने जो काही जबाब दिलेला आहे त्याचं वाचन आणि वैद्यकीय अहवालाचं समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर हे आजचं लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक ऐकणार आहात आणि याच्यासाठी ज्या तरतुदी ज्या आहेत आज आपण बघितल्या 376A, 376AB आणि 376B हे जे 3 कलम आपण शिकलो, 376A, 376AB आणि 376B हे जे 3 कलम आपण शिकलो, तर हे तुम्ही परत एकदा शांततेने हे माझं आजचं लेक्चर ऐकणार आहात, या तरतुदी वाचणार आहात आणि जर का तुम्हाला काही शंका उपस्थित झाली तर याच्यासाठी जी काही विहित घालून दिलेली प्रक्रिया आहे त्या अनुसार तुम्ही मला प्रश्न हे विचारणं अपेक्षित आहे. धन्यवाद.